सई मावशीला पण घ्यायचा डान्स करायला? घ्यायचा. ठीक आहे, तुम्ही मुली मुली नाचा आता. मी तर बाबा दमलो. अरे सगळे दमले, मॅडम नाही का दमल्या? नाही जमल्या. मानसी, मी तिला दूध आणि बिस्किट दिलं होतं काय? चला मी निघतो. अरे थांब ना, चहा तर पिऊन जा. सई पण घेईल हो ना? नाही नको, नेक्स्ट टाइम. काका थांब ना. बघा, आपला डान्स टीचर म्हणतायत, आता तुम्हाला थांबावंच लागेल. थांबतोयस ना काका? बर, थांबतो. गुड. मी जरा आले. हा, चला काकासाठी चहा बनवायचा. आमच्या इशूच्या हातचा चहा प्या आता. छान छान चहा. मॅडम, मिसेस राजेंचं बाळ आता स्टेबल आहे. व्हेरी गुड. सकाळी मिसेस राजेंची जी अवस्था बघितली होती ना, त्यावरनं मला कन्फर्म होतं की बाळाला बहुतेक आपल्याला इन्क्युबेटरमध्ये ठेवावं लागणार. असो, पण मिसेस राजे कशा, त्या रिकवर होत आहेत ना? हो मॅडम. मॅडम, तुम्ही काल डॉक्टर विक्रांतना नाडी चेक करायला सांगितली? हो, कारण मिसेस राजेंची जी तब्येत होती सकाळपासून, त्यावरनं मला असं कन्फर्म वाटत होतं की बाळाच्या जीवाला काहीतरी धोका आहे म्हणून. त्यामुळे तसं असताना सिझरियन करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. विक्रांत आला होता त्यावेळेस, त्यामुळे मला असं वाटलं की आपण विक्रांतला का विचारू नये, म्हणून मी त्याला विचारलं. कारण तुम्हाला आठवत असेल, त्या मिसेस कारंडेंच्या केसबाबत त्यांनी इतकं अचूक निदान केलं होतं, मग मी ते इग्नोर नाही करू शकले. एनिवे मला विक्रांतला फोन करायला हवा. तोही वाट बघतच असेल बाळाची तब्येत कशी आहे ते विचारायला. मॅडम, मी येतोच. या. आत्या, कसं आहे राजेंचं बाळ? तेच सांगायला तुला फोन केला होता. त्याला इन्क्युबेटरमध्ये ठेवावं लागलं, बट ही इज फाईन नाव. आणि मिसेस राजे? या, शी इज ऑल्सो फाईन. थोडा त्रास झालाय त्यांना, विकनेसही खूप आहे, पण होतील त्या रिकवर. थँक गॉड. आत्या, माझा अंदाज चुकला याचा मला आनंद होतोय. नाही, खरं तर तू त्यांचं बाळ जिवंत नसण्याची शक्यता वर्तवली होतीस, पण खरं तर ते जिवंत नसेल असा तुझा अंदाज होता. त्यामुळे आज तुझी नाडी परीक्षा 100% अचूक ठरली नाही, याचं वाईट वाटतं मला. आत्या, त्यात वाईट काय वाटून घ्यायचंय? अगं, आपली विद्या आणि तिचा अहंकार यापेक्षा एखाद्या माणसाचा जीव जास्त महत्वाचा आहे ना. आणि आजोबा नेहमी असंच सांगायचं. म्हणजे कधी कधी असे प्रसंग येतात की जेव्हा आपल्याला वाटतं की आपली विद्या खोटी ठरावी, आणि ती खोटी ठरून जर एखाद्याचा जीव वाचत असेल तर आपल्याला आनंदच होतो. खरंय. आणि आई त्यावर काय म्हणायची माहितीये? त्याचा जीव वाचतो असं नाही, तर तुमची विद्या आणि तुमचं ज्ञान हे सगळं बाजूला ठेवून देव त्याला वाचवतो, म्हणजे देवाची कृपा असते म्हणून. हो, आणि या अशा घटनांमुळे जगामध्ये विज्ञानाबरोबर देवही आहे यावर विश्वास बसतो. अगं, मोनिकाच्या वेळेला काही वेगळं झालं होतं का? ती मृत्यूच्या दारातून परत आली, आपण तर सगळ्या आशा सोडल्या होत्या. म्हणजे आपल्या डॉक्टरी विद्येचा सगळा अभ्यास करून आपण सगळे अंदाज लावले होते, पण ते सगळे खोटे ठरवत ती परत आलीच ना. आणि तिला दुखदुखी आल्यावर आपल्याला आनंदच झाला होता. अगदी खरं आहे तुझं. पेशंटचा जीव वाचणं बाकी सब झूट आहे, नाही का? पेशंटचा जीव वाचणं यासारखा सर्वोच्च आनंद डॉक्टरच्या आयुष्यात दुसरा काय असणार? आणि मिस्टर राजे, म्हणजे बाळाचे बाबा कसे आहेत? हो, ठीक आहेत, आता ठीक आहेत.
आपलं बाळ इन्क्युबेटरमध्ये आहे, पण ते आहे, ते वाचलंय. या गोष्टीचाच खूप आनंद आहे त्यांना. बरं झालं. बरं आता ठेवू फोन आता. बाय बेटा, बाय. बाय बाय.